आकाशात उडणाऱ्या पक्षाला क्षितिजाची तमा नसावी. आकाशात उडणाऱ्या पक्षाला क्षितिजाची तमा नसावी. घरटे काय बांधता येईल केव्हाही हो, घरटे केव्हाही बांधता येईल, पण क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द मनी असावी. क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द मनी असावी. आपली विल पॉवर एवढी स्ट्रॉंग पाहिजे की पोस्ट मिळेपर्यंत आपली विल पॉवर कमी नाही झाली पाहिजे. एवढं स्ट्रॉंग आपली इच्छाशक्ती पाहिजे की आपल्या पोस्टच्या बद्दल आपल्याला पोस्ट मिळालीच पाहिजे. याच एवढा जोश के साथ आपण आज लसावी आणि मसावी टॉपिकला स्टार्ट करणार आहोत. तर लसावी आणि मसावी हा टॉपिक स्टार्ट करताच्या अगोदर आपण या टॉपिकमध्ये काय काय पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण जर एखादा टॉपिक स्टार्ट करत आहोत तर नेमकं वाटचाल कोण्या दिशेने करायची ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यासाठी आज आपण काय पाहणार आहोत, लसावी, साधारण संख्येचे लसावी आणि मसावी कसा काढायचा. पहिली तर कन्सेप्ट ते पाहणार आहोत. अपूर्णांकाचा लसावी मसावी कसा काढायचा ते पाहणार आहोत. आणि दशांश संख्येचा लसावी मसावी कसा काढायचा तेही पाहणार आहोत. त्याच्याही पलीकडे जाऊन जे व्हेरियस एक्झाममध्ये वेगवेगळे क्वेश्चन लसावी आणि मसावी या टॉपिकला धरून आले ते पण आपण पाहणार आहोत. ओके, तर हा टॉपिक स्टार्ट करण्याच्या अगोदर आपल्याला काही बेसिक माहीत पाहिजे. हे बेसिक आपण 5वी 6वी तर शिकलेलो आहोत, पण तरी पण त्याची उजळणी रिवाइज म्हणून मी तुम्हाला सांगतो. आपण भागाकार पहिले सुरुवातीलाच पाहिले 5वी 6वीच्या इयत्तेमध्ये. इथे जो असतो भाजक असतो. ओके, भाज्य, भागाकार, इथे जे असते बाकी असते. ओके, आता इथे व्यवस्थित एक एक्झाम्पल थ्रू समजून घ्या. ओके, आता या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. 8 ही संख्या अशी संख्या असते जिला 8 या संख्येला दुसऱ्या संख्येने भाग द्यायचा असतो. इथं दोन शब्द महत्व आहेत, जिने आणि ज्याला. लसावी मसावी मध्ये पण हे दोन शब्द महत्व आहेत, जिने आणि ज्याला. 8 ही अशी संख्या आहे ज्याला 2 ने भाग दिला जातो. मग कोणत्या संख्येने भाग दिला जातो, तर ज्या संख्येने भाग दिला जातो ती संख्या असते भाजक, आणि जिला भाग दिला जातो ती संख्या असते भाज्य. येणारा भागाकार, राहिलेली बाकी. एवढं ठीक समजून घ्या. ज्या संख्येने भाग द्यायचा असतो ती संख्या असते भाजक, जिला भाग द्यायचा असतो ती असते भाज्य, जिने भाग द्यायचा असतो जिने भाग द्यायचा असतो ती असते भाजक, ज्याला भाग द्यायचा असतो ती असते भाज्य, वर याला भागाकार, शेवटी राहिलेली बाकी. ओके, आता लसावी आणि मसावी हा आपण टॉपिक एवढा इंटरेस्टिंग पद्धतीने एकदम बेसिक, तुम्ही हा लेक्चर जर पाहिले तर तुम्हाला ह्या टॉपिकवरती मी गॅरंटी देतो तुम्हाला डबल पुस्तक उघडून याची कन्सेप्ट समजून घेण्याची गरज नाही. तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक कन्सेप्ट बेसिक पासून ते टॉप पर्यंत MPSC लेवल पर्यंत आपण एक ना एक लहान लहान कन्सेप्ट आपण एकदम व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत. हा शब्द बनला कसा, लसावी आणि मसावी हा शब्द बनला कसा, इथपासून त्या शब्दामध्येच या शब्दामध्ये मसावी आणि लसावी या शब्दामध्येच त्याचं उत्तर कसं दडलेलं आहे इथपर्यंत आपण खोलापर्यंत जाऊन आपण व्यवस्थित व्याकरण दृष्ट्या जसं आपण शब्दाची फोड करतो तसं आपण मॅथमध्ये व्याकरण दृष्ट्या लसावी आणि मसावी शब्दाची फोड करणार आहोत. ओके, आता सुरुवातीची कन्सेप्ट पहा. मसावी आपल्याला इथपर्यंत माहिती आहे, मसावी हा कट शॉर्ट फॉर्म आहे. तर ह्याचा लॉंग फॉर्म काय आहे हे माहित पाहिजे आपल्याला. ओके, महत्तम सामायिक विभाजक. ओके, इंग्लिश मध्ये ह्याच काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर, त्यालाच काय म्हणते SCF. हे दोन्ही ध्यानात ठेवा. फॅक्टर म्हणजे काय, 25 या संख्येचे आपण फॅक्टर ज्यावेळेस काढायचा असतो 5 गुणिले 5. ओके, 12 या संख्येचे फॅक्टर काय असतात 3 गुणिले 3. इथपर्यंत समजतं फॅक्टर म्हणजे काय, या संख्येचे आपण विभाजन बारीक बारीक तुकडे केलेले असते त्या संख्येचे. ओके, फॅक्टर म्हणजे त्याचे अवयव. ह्या पद्धतीने असतं. एवढे इंग्लिश मधले कन्सेप्ट आपले बेसिक जर तुमची क्लिअर जर असली तर आपण इझिली पुढचा आन्सर काढू शकता. हा शब्दही महत्वाचा आहे, SCF हायेस्ट कॉमन फॅक्टर. आपल्याला कसं आहे दैनंदिन जीवनामध्ये, ओके, दैनंदिन जीवनामध्ये इंग्लिश आपल्याला एवढी रुजू झालेली आहे आपल्यामध्ये की आपल्याला इंग्लिश शब्द लवकर समजतात. मग फॅक्टर म्हणलं की आपण काय म्हणतो, अवयव. एखादी संख्या सपोज आहे
एक 70 संख्या आहे, त्याचे फॅक्टर आपण काय म्हणतो 7 5 35 गुणिले 2. ओके, लहान लहान भागामध्ये तुकडे केलेत, मग हे फॅक्टर आला. तर ही इंग्लिश मधली कन्सेप्ट पहिल्यांदा समजून घ्या, नंतर मराठीकडे जाऊ. ओके, यामध्ये काय डाऊट असला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके, तर या टॉपिकमध्ये महत्तम म्हणजे काय, लार्जेस्ट म्हणजे मोठ्यात मोठी संख्या कोणती, सामायिक मोठ्यात मोठी कोणती सामायिक संख्या. विभाजक म्हणजे आपण काय म्हणलं, जिने दिलेल्या संख्येला भाग जातो. ओके, विभाजक म्हणजे कुठले, विभाजक म्हणजे जिने दिलेल्या संख्येला भाग जातो. अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती की जिने, अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने दिलेल्या सर्व संख्येला भाग जातो. समजतंय, सामायिक आहे. आता समजा 12 15 20 या संख्येला अशी कोणती मोठ्यात मोठी संख्या आहे जिने या तिन्ही संख्येला भाग जातो, एवढंच आपल्याला शोधायचे. तर पहा व्यवस्थितरित्या, या संख्येला कोण्या संख्येने भाग जातो, 12 15 20. 2 ने भाग जाईल का सगळ्या संख्येला, पहा बेसकून 12 या संख्येला जात नाही, 20 ला 92 20. 3 न जर सपोज केला 3, 2 ने भाग जात नाही 3 संख्येला, मग 2 तर येणार नाही. आता पाहू 3 पाहू. ओके, 3 चौक 12, 3 5 15, 20 ला 20. म्हणजे यामध्ये कोणतेही कॉमन फॅक्टर नाही, म्हणजे कोणताही कॉमन विभाजक नाही, म्हणून या संख्येचा मसावी जो आहे 1 आहे. ओके, आता याच ठिकाणी एक पहा, एक सपोज संख्या आहे 18 संख्या आहे इथं. ओके, 12 18 20 या तिन्ही संख्येला असा कोणती मोठ्यात मोठी संख्या आहे ज्या संख्येने तिन्ही संख्येला भाग जातो. ओके, व्यवस्थित पाहून घ्या. 2 बेसकून 12 92 18 92 20. आता इथं 2 न भाग जातो का, 9 ला जात नाही. 3 न भाग जातो, या 2 संख्येला जात नाही. म्हणून इथं एससीएफ काय आहे किंवा मसावी काय आहे, मसावी 2 आहे. एवढं सिंपल आहे यामध्ये. ओके, अशी मोठ्यात मोठी कोणती संख्या ज्या संख्येने दिलेल्या सर्व संख्येला भाग जातो, जिने भाग जातो म्हणलं की मसावी, ज्या संख्येने इतर संख्येला भाग जातो म्हणलं की मसावी. ओके, लक्षात घ्या व्यवस्थित, एकदम व्यवस्थित. आणखी एक एक्झाम्पल पहा, 20 60 80 या संख्येचा मसावी काढा म्हणलं तर आपल्याला काय पाहायचं, यांचे अवयव पहिल्यांदा तर पाडायचे. अशी कोणती संख्या जिने या तिन्ही संख्येला भाग जातो, जिने. ओके, लक्षात घ्या, जिने या तिन्ही संख्येला भाग जातो. तर समजा 2 घेतली आपण, एक 10 घेतली, 10 2 20. ओके, 10 संग 60, 10 80. आता या तिन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल, 2 ने जाईल. बे. ओके, 2 त्रिक 6, 2 चौक 8. आता या संख्येमध्ये कोण्या कॉमन संख्येला 3 पैकी कोण्या कॉमन संख्येने भाग जातो का, जात नाही. मग ह्या दोन्हीचा गुणाकार 10 गुणिले 2 इज इक्वल टू 20. म्हणून ह्या 3 संख्येचा जो मसावी जो असणार आहे तो काय असणार आहे, 20 असणार आहे. 20 असणार आहे. एवढं सिंपल, ह्याच्या पलीकडे काही नाही मसावीमध्ये. एकदम आपण सिंपल वेनं पाहिलं की फक्त शब्दाची फोड करता आली पाहिजे. या शब्दाचे अर्थ तुम्हाला समजले, या शब्दाचा जर अर्थ समजला, तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं लसावीनं मसामधलं टॉपिक मधलं उत्तर, तुम्ही कोणत्याही प्रश्नाचा किती हार्ड क्वेश्चन असला तर तुम्ही इझिली टॅकल उत्तर त्याचं इझिली तो क्वेश्चन क्रॅक करणार आहोत. आणि यावरती जे प्रिव्हियस एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले तेही आपण या लेक्चरच्या शेवटी पाहणार आहोत. त्याच्यामुळे फक्त हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा. या टॉपिकवरचा तुम्हाला जो एक्झाममध्ये 1 मार्क असेल किंवा 2 मार्काचा क्वेश्चन असेल, तुमचा एकही मार्क वाया नाही गेला पाहिजे. ओके, याची गॅरंटी माझी. फक्त तुम्ही व्यवस्थित लेक्चर पहा. आता ही मसावीची कन्सेप्ट झाली, तर लसावीची कन्सेप्ट पाहू आपण. लसावी ही सुद्धा कन्सेप्ट आपण एकदम शब्दाची लहान लहान फोड करून ह्या शब्दामध्ये अर्थ कसा दडलेला आहे इथपर्यंत पाहणार आहोत. ओके, तर लसावी पहा. ओके, लसावी म्हणजेच काय, लघुत्तम. शब्दाचाच अर्थ दडलेला आहे. लघुत्तम सामायिक
विभाज्य मराठी मधला अर्थ समजून घेण्याच्या अगोदर आपण इंग्लिश मधला घेऊ. LCM म्हणतात याला इंग्लिशमध्ये, लिस्ट कॉमन मल्टिपल. ओके, लिस्ट कॉमन मल्टिपल. आता इथं मल्टिपल म्हणजे काय हे माहित पाहिजे आपल्याला. एक डेली एक्झाम्पल आपण मल्टिपल म्हणत असतो. 4च्या मल्टिपल संख्या सांगा मग आपण. 4च्या मल्टिपल काय येणार? 4 2 8. 4 तर येणार पहिली संख्या. 4 8 12 16 20 हे आपले डेली एक्झाम्पल आहेत. 4च्या मल्टिपल काय? 4 8 12 16 20. 6च्या मल्टिपल काय? 6 12 18 20. तर इथं काय म्हणलेलं आहे? लिस्ट म्हणजे कमीत कमीचा सामायिक विभाज्य. मल्टिपल म्हणजे कमीत कमीचा, लहानात लहान, दोन्हीच्या मधला कॉमन असा गुणाकार काय आहे. आता या दोन्हीमध्ये जर दोन्हीचा कॉमन जर म्हटलं, कोणतं लहानात लहान संख्या मल्टिपल मध्ये आहे? 4 आहे का? इथं नाही. 6 आहे का? इथं नाही. 8 आहे का? नाही. 12 इथं पहा व्यवस्थित रित्या, व्यवस्थित पहा. 12 इथे आहे, 12 इथे आहे. याच्यापेक्षा लहान कोणता आहे? दोन्हीमध्ये कॉमन आहे का? तर नाही. मग 6 आणि 4चा लसावी काय असणार आहे? 12 असणार आहे. एवढं सिंपल. फक्त तुम्हाला शब्दाचे अर्थ कळायला पाहिजे. लिस्ट कमीत कमीचा कॉमन सामायिक मल्टिपल त्याच्या पुढे. ओके, तर एक मराठीमध्ये समजून घेऊ नेक्स्ट. ओके, तर लघुत्तम म्हणजे काय? तर लहानात लहान सामायिक दोघांच्या मधला कॉमन. विभाज्य, विभाज्य म्हणजे काय? ज्याला भाग द्यायचा आहे. ज्याला भाग, ज्याला म्हणलं की लसावी. विभाज्य म्हणजे त्या संख्येला भाग गेला पाहिजे इतर संख्येने. ती लहानात लहान संख्या सगळ्यामध्ये कॉमन पाहिजे. काय? लघुत्तम म्हणजे लहानात लहान सामायिक विभाज्य. ओके, आता एक समजा 6 आहे आणि 8 आहे. ओके, 6 8 आणि 10 या संख्या आहेत. ओके, तर ह्या संख्येच्या पटीत जायचे आपल्याला मल्टिपल. 6च्या पटीत काय? 6 12 18 20. ओके, 18 6 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 9 60. ओके, इथे पाहून 6 4 4 1 4 4 2 8 4 3 12 4 1 16 4 5 20 4 6 24 4 7 28 4 8 32 4 9 36. ओके, एक समजून घ्या. 4 10 40 44 48. ओके, 52 56 आणि 60. आता 10चे पाड्यात बघा. 10 20 30 40 50 आणि 60. आता हे त्याचे मल्टिपल आहेत. ओके, 6चे मल्टिपल काय आहे? 4चे मल्टिपल हे आणि 10चे मल्टिपल हे. तर आपल्याला ह्या तिन्ही मध्ये कॉमन बघायचं आहे. 6 4 10 20. 20 आहे कुठं? नाही. 30 आहे का? इथे आहे. 4च्या पाड्यात 20 30 नाही. ओके, 40 आहे का? 4च्या पाड्यात 40 आहे. 6च्या नाही. 50 नाही. 60. इथं पहा 60 आहे, इथं 60 आहे, इथं 60. यापेक्षा कोणती अशी लहान संख्या आहे का जिला या तिन्ही संख्येने भाग जातो? अशी कोणती संख्या आहे का लहान जिला या तिन्ही संख्येने भाग जातो? अशी एकही संख्या नाही. त्याच्यामुळे ह्याचा लसावी जो असणार आहे, तो लसावी जो असणार आहे तो 60 ही संख्या असणार आहे. ओके, एवढं सिंपल आहे. फक्त इथं जास्त असल्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस जर असले, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर तुमची प्रॅक्टिस हाय लेवल असेल, प्रॅक्टिस डेलीची असेल, तर तुम्ही इझिली आन्सर म्हणजे पाडेपाठ पाहिजे. मी प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला तुमचे पाडेपाठ पाहिजे. फक्त तुम्ही ते सिरियस घ्या, पाडेपाठ करा, एवढंच करा. ओके, तर नेक्स्ट एक एक्झाम्पल पाहू. 10 व 15 या संख्येचा लसावी काढा. 10 आणि 15 या संख्येचा लसावी. ओके, 10च्या पटीत बघा. 10
20 30 40 50. ओके, 15च्या पट्टीत बघा, 15 30 45 60 75 90 60 70 80 90. ओके, आता ह्या कंडिशनमध्ये काय पाहिजे, ह्यामध्ये दोन्हीच्या अवयव, दोन्हीच्या मल्टिपलमध्ये कोणकोणती संख्या, कोणत्या संख्या, लहानात लहान कोणती संख्या सामायिक आहे. इथं बघा 10 20 30 15 2 30 ही एक संख्या कॉमन आहे. 40 50 60 ही संख्या कॉमन आहे, पेअर बघा. ओके, 90 ही संख्या कॉमन आहे. मग ह्यामधला लसावी कोणता हा क्वेश्चन पडला पाहिजे, कारण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याला क्वेश्चनच पडले पाहिजे. मग हे 3 अवयव ह्याच्या पलीकडे पण गेले तर आणि कॉमन येणार आहेत. मग ह्यामधला नेमका लसावी कोणता, तर आपल्या इथे शब्द पकडा तुम्ही, लघुत्तम, लहानात लहान कोणता सामायिक मल्टिपल आहे, फॅक्टर आहे, विभाज्य आहे, तर लहानात लहान 30 आहे. म्हणून ह्याचा लसावी काय असणार आहे, लसावी 30 असणार आहे. ओके, शब्दाचा अर्थ कळाला. लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे ज्या संख्येला दिलेल्या सर्व संख्येने भाग जातो. 30 या संख्येला 10 आणि 15 संख्येने भाग जातो का, 10 3 30 30 15 15 दोन्ही 30, ह्या दोन्ही संख्येने 30 या संख्येला भाग जातो का, तर जातो. त्यामुळे लसावी ही कन्सेप्ट एवढी इजी आहे. फक्त तुम्हाला शब्दाची फोड एकदम व्यवस्थितरित्या समजली पाहिजे. आणि मी अपेक्षा करतोय खूप जर तुमच्याकडून तुम्हाला ही लसावी आणि मसावीची शब्दशः फोड आणि कन्सेप्ट काय याच्या पाठीमध्ये व्यवस्थितरित्या समजलं असेल. ओके, तर आपल्याला नेक्स्ट पॉईंट काय पाहायचा आहे, अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी कसा काढायचा. एवढं सिंपल आहे. ओके, ते पण लगेच पाहणार आहोत आपण. अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी कसा पाहायचा आहे, काढायचा आहे. क्वेश्चन असेल समजा 3/4. ओके, कोमा 3/4 कोमा 6/7 या संख्येचा मसावी काढा. ओके, आता या संख्येचा मसावी काढा काय म्हणलंय, क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या. 3/4 आणि 6/7 ही संख्या कशा आहेत, अपूर्णांकात आहेत. अपूर्णांक म्हणजे काय, आपण ज्या संख्या आहे सिरीजमध्ये आपण अपूर्णांक संख्या काय, दशांश संख्या काय हे पाहिले आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय, तो व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या. नेमके संख्येचे प्रकार किती कोणते ते आपण त्या फर्स्ट लेक्चरमध्ये ह्या सिरीजचे आपण पाहिले की संख्याचे प्रकार कोणते. अपूर्णांक म्हणजे काय, ज्या संख्या अपूर्ण आहेत, पूर्ण नाही त्या संख्या अपूर्ण आहेत. एवढं सिंपल ध्यानात ठेवायचं. तर आता इथे पहा, 3/4 आणि 6 या संख्येचा मसावी काढा असा क्वेश्चन अपूर्णांकामध्ये आला तर आपण काय करायचं, जे वरचा अंश आहे अंशाचा मसावी काढायचा. ओके, अंशाचा मसावी काढायचा आणि छेदाचा लसावी काढायचा. ओके, अंशाचा काय काढायचा, अंश जो आहे त्याचा मसावी काढायचा आणि जो छेद आहे त्याचा लसावी काढायचा. ओके, तर आता यामध्ये पहा 3 आणि 6 या संख्येचा मसावी कसा काढायचा, 3 आणि 6. ओके, 3 झाला, 3 1 3 3 2 6. ह्या दोन्हीमध्ये एकच अवयव सामायिक आहे. मोठ्यात मोठी संख्या जिने दोन्ही संख्येला भाग जातो म्हणजे मसावी, म्हणजे अंशामध्ये उत्तरामध्ये काय येणार 3. आता छेदाचा लसावी काढायचा आहे. 4 आणि 7 या संख्येचा लसावी काढायचा. 4 घेतली 7 घेतली, 4चे मल्टिपल 8 12 16 20 24 28. 7चे पहा 7 14 21 7 28 आले. इथं काय आली संख्या व्यवस्थित पाहून घ्या, 28 आणि 28. म्हणजे इथं छेदात काय येणार 28. ओके, मग आन्सर काय येणार 3/28. या संख्येचा 3/4 आणि 6/7 या संख्येचा मसावी काढा. ओके, यामध्ये काही मसावीचे रूल्स आहेत, ते रूल्स पाहून घ्या म्हणजे तुम्हाला एक कॅल्क्युलेशनमध्ये स्पीड येऊन जाईल. ओके, तर रूल्स पहिला काय आहे, कोणत्याही 2 क्रमवार संख्याचा मसावी. ओके, क्रमवार संख्याचा मसावी
9 आणि 10, समजा 9 आणि 10 या दोन क्रमवार संख्या येतात. या दोन संख्येचा नैसर्गिक क्रमवार संख्येचा मसावी कधी पण एकच असतो. ओके, मसावी काय येणार तुमचा, रूल्स लिहून घ्या. एक मसावी एकच येणार. ओके, कोणत्याही दोन मूळ संख्याचा दोन किंवा दोनपेक्षा जास्त मूळ संख्याचा गुणाकार, मूळ संख्याचा मसावी हा एकच येत असतो. ओके, कुठल्याही क्रमवार नैसर्गिक संख्याचा मसावी हा एकच येत असतो. कुठल्याही दोन मूळ संख्याचा मसावी हा एकच येत असतो. आणि सहमूळ संख्याचा मसावी हा एकच येत असतो. यामध्ये सहमूळ आणि मूळ ह्या संख्या काय आहेत याचा जो व्हिडिओ आहे तो आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या. संख्या म्हणजे काय, संख्येचे प्रकार कोणकोणते, त्यामध्ये आपण मूळ संख्या म्हणजे काय, सहमूळ संख्या म्हणजे काय एकदम डीपली सांगितलेलं आहे. ओके, तर नेक्स्ट काय आहे, अपूर्णांकाचा आपण मसावी कसा काढला ते पाहिलं. तर सेम तसंच अपूर्णांकाचा लसावी काढायचा आपल्याला. ओके, तर अपूर्णांकाचा लसावी काढायचा आहे. एक क्वेश्चन पहा, आताचा घेऊ. 3/4 कोमा 3/4 कोमा 6/7 3/4 कोमा 6/7 या संख्येचा लसावी काढा. ओके, लसावी काढायचा आपल्याला त्याच संख्येचा, मागा दिलेल्या संख्येचा. तर आपल्याला आता लसावी म्हणलं तर अंशाचा लसावी काढायचा, फक्त उलटी कंडिशन आहे मागाची सारखी. आणि छेदाचा मसावी काढायचा आहे. ओके, अंशाचा लसावी काढायचा, छेदाचा मसावी काढायचा, एवढंच करायचं. ह्याच्या पलीकडे काय करण्याची गरज नाही आपल्याला. ओके, तर लसावी म्हणजे काय, ह्यांच्या पट्टीत जायचे. 3च्या पट्टीत कोणती, 3, 6, 9, 12. 6च्या पट्टीत कोणती, 6, 12, 18. इथे दोन संख्या कॉमन आली एवढ्यातच, ते व्यवस्थित पाहून घ्या. आपण मगाच पाहिल्यासारखं 6 पण कॉमन आली, इथं 12 पण आली. पण आपण काय म्हणलं, लहानात लहानची लघुत्तम लसावी म्हणलं की लघुत्तम सामायिक विभाज्य. ओके, मग लहानात लहान कोणती, 6. मग ह्यांचा लसावी काय आलेला आहे, तर 6 आलेला आहे लसावी. ओके, 6. लसावी काय आला, 6. मसावी यामध्ये काय, 7 ही संख्या आपण आताच म्हणलं काय मूळ संख्या आहे, त्याच्यामुळे यामध्ये कॉमन काय येणार आहे का मसावी काढण्यासाठी, यामध्ये कॉमन कुठलाही अंक येणार नाही. समजा 4 आहे आणि 7 आहे, याचा मसावी काढत आहोत आपण, या दोन्हीला भाग जाणार आहे फक्त 1, मग 6/1 म्हणजे आन्सर काय येणार, 6. एवढं सिंपल आहे. ओके, याच्यामध्ये जास्त काय डोकं चलवीत बसायची गोष्ट काय गरज नाही. ओके, अशा पद्धती आपण कितीही प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. फक्त एक कन्सेप्ट काय आहे, जर लसावी विचारलं तर अंशाचा लसावी काढायचा, छेदाचा मसावी विचारायचा. आणि जर आपल्याला मसावी विचारलं तर अंशाचा मसावी, जो विचारलंय लसावी विचारला, जो काही विचारलंय तो अंशात घ्यायचा आणि त्याच्या अपोजिट जो आहे तो छेदात घ्यायचा. एवढंच करायचं, आन्सर इझिली निघणार आहे. ओके, नेक्स्ट काय पाहिजे आपल्याला, दशांश संख्येचा लसावी मसावी कसा काढायचा आहे ते. ओके, तर दशांश संख्येचा लसावी मसावी कसा काढायचा आहे ते आपण पाहणार आहोत. आता दशांश संख्या समजा 0.5 आहे. क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन काय आहे तर 0.5 0.025. ओके, ह्या दोन संख्येचा आपल्याला काढायचा आहे मसावी समजा, किंवा 0.25 घ्या फक्त. ओके, 0.25 आणि 0.5 या दोन संख्याचा मसावी काढायचा आपल्याला. तर मसावी कसा काढायचा, त्यासाठी काय करायचं, आता 2 स्थळानंतर दशांश इथे 1 स्थळानंतर सिम्पली याला 100 न मल्टिप्लाय करायचं. काही बाकी टेन्शन घ्यायचं नाही. दोन्हीला 100 न गुणलं, याला 100 न गुणलं, ह्याचा दशांश जाईल, येणारी संख्या 25. ओके, ह्याला 100 न गुणलं, 0 कडला पॉईंट गेला, आली संख्या 50.
आता ह्या दोन संख्येचा मसावी काढा. जी संख्या येईल ती पहा. आता ह्या दोन संख्येचा मसावी काढायचं म्हणलं काय येणार 25 आणि 50. 25 एक कॉमन, 25 एक 25, 25 दोन्ही 50. ही 25 ही संख्या आली. छेद घेतला आपण, इथं गुणुले मल्टिप्लाय 100 केले, ते डिवाइडला 100 करायचं. मग काय येणार 0.25. ओके, आन्सर काय आलं 0.25 ही संख्या जी आहे तिचा मसावी आहे. ओके, एवढं सिंपल आहे. आता याच्या पलीकडे जाऊन या संख्येचा लसावी कसा काढायचा ते पण आपण पाहणार आहोत. ओके, व्यवस्थित हे पाहून घ्या पहिले तर. ओके, तर या संख्येचा लसावी कसा काढायचा ते पण पाहणार आहोत आपण. तर लसावी काढण्या सेम कंडिशन, 100 न मल्टिप्लाय करा, इथं येणार 50, 100 न मल्टिप्लाय केलं 25. आता 25 या संख्येच्या पटीतल्या संख्या कोणत्या आहेत? 25 एक 25, 25 दोन्ही 50, 25 त्रिक 75, 25 चौक 100. ओके, 50च्या पटीत काय आहेत? 50, 100, 150. इथंच संख्या दोन कॉमन आल्या. कोणती? 50 ही संख्या कॉमन आली दोन्हीमध्ये. इथं पण 50, इथं पण 50. लसावी काय आला? लसावी काय येणार आहे इथं? 50 तर आला लसावी. पण आपण मल्टिप्लाय काय केलेलं आहे? 100 न मल्टिप्लाय केला, छेद 100 घ्यायचं. आन्सर काय येणार 0.5. ओके, हा आला लसावी आपला. एवढं सिंपल. किती जी सगळ्यात जास्त दशांश स्थळ कोणत्या संख्येला ते पाहिजे तेवढे. म्हणजे इथं जर 250 जर असतं, 1 मिनिट 250, तर आपण 1000 न गुणलं असतं. ओके, इथे जर 25 असं आपण 10,000 न गुणलं असतं. आणि शेवटी त्याचा आपण डायरेक्ट कुठलीही संख्या दशांश म्हणून असा विचार करून लसावी आणि मसावी काढायचा. आणि ज्या संख्येने मल्टिप्लाय केलंय त्या संख्येने आपण डिव्हाइड करायचं त्याला येणाऱ्या रिझल्टला. ओके, आन्सर एकदम व्यवस्थित येऊन जाणार. ठीक आहे, एक आणखी उदाहरण पाहू यावरती. तर एक समजा 0.7 एक संख्या आहे, कॉमा 0.35 एक संख्या आहे, कॉमा 0.14 असेल, 0.63 अशा 3 संख्या आहेत. इथं पण एक आपण 0.07 घेऊ. अशा 3 संख्या आहेत. तर ह्याचा पहिल्यांदा आपल्याला विचारलं मसावी काढा. मी आता सांगितल्याप्रमाणे दशांश संख्या आहेत. ओके, याचा मसावी काढा म्हणलं तर आपल्याला सिंपल काय करायचं आहे? 2 घरानंतर दशांश आहे, 2 घरानंतर, मग सिम्पली 3 सेम आहे. मग 100 न मल्टिप्लाय करा. 100 न मल्टिप्लाय मध्ये आन्सर काय येणार? इथे येणार 7, इथे येणार 35, इथे येणार 63. एवढं तर सिंपल समजतंय. मग ह्या 3 संख्येचा मसावी काढा. कॉमन येणार 7, 7 1 7, 7 5 35, 7 9 63. एकच कॉमन आहे 7. मग या संख्येला 7 छेद गुणलं किती? 100 न छेद 100, 0.07 आला आन्सर. आन्सर काय येणार आहे ह्याचं? 0.07. एवढं सिंपल. ओके, तर नेक्स्ट या संख्येचा लसावी काढू आपण. ओके, लसावी. तर या संख्येचा लसावी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते पहा. 100 न मल्टिप्लाय केलं या संख्येला, 3 संख्येला 7, 35, 63 आली. आता ह्या संख्येचा लसावी काढायचा. आपण अवयव पद्धतीने तर पाहिले, पण आपण ह्याच मसावी टाईपच्या पद्धतीने पाहू. 7 1 7, 7 5 35, 7 9 63. या 3 संख्येमध्ये काही कॉमन आहे का? ओके, तर कॉमन आहे का? तर कॉमन आहे का यामध्ये? नाही. मग 7 5 35 गुणिले 9 करा. 35 गुणिले 9, 9 5 45, 9 त्रिक 27, 27 आणि 4 31, 315. 315 आलं. या 315ला छेद 100 ना आपण मल्टिप्लाय 100, 3.15 जो आहे या संख्येचा लसावी आहे. ओके, एवढं सिंपल.
मसावीमध्ये काय करायचं, फक्त तिन्हीमध्ये जो कॉमन आहे, ओके, मसावीमध्ये काय करायचं, ह्या तिन्हीमध्ये जो हा कॉमन 7 आहे तेवढी फक्त संख्या घ्यायची मसावी म्हणून, आणि ही संख्या म्हणजे मसावी आलेली संख्या प्लस जी असामायिक जे अवयव आहे ते राहिलेले, तर तिन्हीच जे राहिलेले अवयव तेवढ्याचा गुणाकार म्हणजे लसावी येत असतो. ओके, हे फक्त समजून घ्या. तरी पण मी एक व्यवस्थितरित्या तरी पण सांगून तुम्हाला एक्सप्लेन करतो. संख्या काय येणार आहेत, 7, 35 आणि 63. मग 7 या संख्येने तिन्हीला भाग जातो, 7 1 6 7 5 35 7 9 63. हा जो भाग आलेला आहे तिन्हीमध्ये कॉमन, हा झाला मसावी आपला, समजून घ्या, हा झाला मसावी. ह्या संख्येनं भाग जात नाही, म्हणजे सामायिक अवयव प्लस असामायिक गुणिले मल्टिप्लाय बाय असामायिक जो काही येत असतो तो असतो लसावी. कारण अवयव पद्धतीने हा जो 63चा मल्टिप्लिकेशन करा आपल्याला किचकट होऊन जाईल, त्याच्यामुळे हे एकदम व्यवस्थितरित्या समजून घ्या. ओके, हा असामायिकचा गुणाकार केला तर येत असतो लसावी. ओके, तिन्ही आपल्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. तर एक्झाममध्ये विचारलेले क्वेश्चन आपण पाहू. ओके, समजा दोन संख्याचा गुणाकार. आता त्याही पलीकडे जाऊन एक पाहू आपण. याच पलीकडे एक 15, एक आपण संख्या कोणती घेतली होती 10, आणि एक संख्या घेतली होती 15. या संख्येचा मसावी कोणता, हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे म्हणला कोणता, तर आपण 10 आणि 15 या संख्येचा बघू. मसावी लसावी 10 आणि 15, 5 नाही, 5 2 10, 5 तरी 15, म्हणजे ह्याचा मसावी काय आला, मसावी आला 5. ओके, हे आली 5. या दोन्हीमध्ये काय कॉमन आहे का, तर नाही. 5 2 10, 10 तरी 30. लसावी काय आला, 30 आला, इक्वल टू 30. आता तुम्ही म्हणता लसावी असाच का, त्याचं एक्सप्लेनेशन. 10चे अवयव काय, 10 20 30 आले. ओके, 15चे मल्टिप्लर काय, 15 1 15, 15 2 30 आला, इथं लसावी 30 म्हणून आन्सर 30. तर आता इथे एक आणि एक ट्विस्ट पहा. ओके, मी हे का सांगत होतं ते माझा उद्देश तुम्ही समजून घ्या. आता 10 गुणिले 15 याचा जो गुणाकार जो असतो, ह्या दोन संख्याचा जो गुणाकार काही असतो तोच लसावी आणि मसावीचा गुणाकार असतो. मसावी काय आहे 5 गुणिले लसावी काय 30, 15 आहे 150, 30 5 150 आलं इक्वल. हा फक्त फॉर्म्युला तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी एक रिपीट केलं आहे, कारण प्रत्येक बुकमध्ये हा फॉर्म्युला दिलेला आहे. दिलेल्या संख्येचा गुणाकार गुणिले इज इक्वल टू दिलेल्या संख्येचा गुणाकार ओके इज इक्वल टू लसावी गुणिले मसावी. ओके, असा फॉर्म्युला दिलेला आहे. तो फॉर्म्युला मी सांगण्याच्या अगोदर तुम्हाला तो फॉर्म्युला कसा तयार झाला इथपर्यंत आपण गेलेलो आहोत. ओके, आपल्याला आयोगाच्या पुढे एक पाऊल चालायचं आहे. मग तिथं फॉर्म्युला दिला, फॉर्म्युला तयार का झाला हेच आपण अगोदर पाहिजे, म्हणजे एक पाऊल पुढे आपल्याला चालायचे. ओके, तर आता याच्यावरती एक आयोगाने विचारलेले प्रश्न पहा. आयोगाने काय, दोन संख्याचा गुणाकार 2160 आहे. ओके, मसावी 12 आहे, तर लसावी किती, ओके, व्यवस्थित क्वेश्चन पहा. जर दोन संख्याचा गुणाकार 2160 आहे, मसावी 12 आहे, तर लसावी किती. आपण आताच पाहिलं दोन संख्याचा गुणाकार कोणता, लेफ्ट साईडला घ्या 2160. ओके, गुणिले लसावी गुणिले त्याचे इक्वल काय असणार, लसावी गुणिले मसावी. इथं लसावी दिलेला नाही, मसावी काय 12, मसावी गुणिले लसावी घ्या, सिंपल एवढंच. मग 2160 भागिले 12 करा. ओके, 12 1 12 उरलं 9, 12 8 96 0, 180 हा झाला
लसावी. ओके, एवढं सिंपल वे ना, हे जर आपल्याला बेसिक कन्सेप्ट माहीत आहे त्यामुळे आपल्याला एकदम सोपं वाटत आहे. त्यामुळे प्रत्येक टॉपिक आपण कन्सेप्च्युअल पद्धतीनेच पाहणार आहोत. त्याची प्रत्येक कन्सेप्ट काय आहे त्या पाठामध्ये इथपर्यंत पाहणार आहोत. तर नेक्स्ट प्रॉब्लेम पहा. प्रॉब्लेम व्यवस्थित वाचून घ्या. दोन संख्याचा मसावी. मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. म्हणजे लसावीच्या म्हणजे लसावी सपोज जर असला, लसावी जर x असला तर मसावी काय दिला सांगितलंय त्यांनी, x/6. ओके, पट आहे. जर मसावी 5 तर मसावीची व्हॅल्यू जर त्यांनी काय दिली 5. ओके, तर आपण ह्याच बेसिक याच्यावरून आपण काय इक्वेशन काय करू शकतो, मसावी म्हणजे काय आहे इथंच आहे. ओके, इक्वेशन करण्याची गरज नाही, इथेच दिलेलं आहे. ओके, मसावी हा लसावीची 1/6 तर मसावीची व्हॅल्यू दिली 5. ओके, मसावीची व्हॅल्यू दिली 5 तर मल्टिप्लिकेशनमध्ये गुणिले 6 = x. म्हणजे x = काय आलं 30. तर x म्हणजेच काय लसावी. लसावी काय आला आपला 30. पहा, एकदम आपण जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनची पहिलीच ओळ वाचली, आपल्याला लसावी निघाला. इथपर्यंत पहा, दोन संख्याचा मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. जर मसावी 5 व एक संख्या 15 असेल, मसावी 5 ओके आणि एक संख्या 15 आणि दुसरी एक संख्या दिली 15 असेल तर दुसरी संख्या कोणती. तर आपण या अगोदरच इक्वेशन काय पाहिले, दोन संख्याचा गुणाकार म्हणजे पहिली संख्या 15 गुणिले दुसरी संख्या. ओके, = लसावी गुणिले मसावी. आपण इक्वेशन पाहिले, लसावी काय आहे 30 गुणिले मसावी काय आहे 5. एवढं सिंपल. तर इथं 15 मल्टिप्लिकेशनमध्ये फक्त डिव्हाइडला गेलं. ओके, 15 दुनी 30, 2 पंचे 10. मग दुसरी संख्या काय असणार आहे, काय असणार आहे 10. एवढं सिंपल. अशाच रीतीने आपण जे लसावी आणि मसावी या टॉपिकवरती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये यावरती आपण वेगवेगळे क्वेश्चन पाहणार जे व्हेरियस एक्झाममध्ये प्रिव्हियस एक्झाममध्ये विचारलेले. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लसावी या टॉपिकवरती प्रिव्हियस एक्झाममध्ये विचारलेले क्वेश्चन सोबत. धन्यवाद.